पती वा 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 वा. थोडस का आपला भाग या बाबतीत माग असलेला आहे बरं का. आपण आपल्याच हाताने पंत्या ओळीतो तर दिवे लावून घेतो आपणच लय मोठे. पण मराठवाड्यात जा जरा पलीकडे, काय पैठण पास केलं का पलीकडे या कार्तिक स्नान महिन्यामध्ये इमिनाताई यांच्या भागात विचारा तुम्ही. मंदिरात 4-2 ठिकाणी काकडी चालू असतं, त्याच्यात नवल नाही. पण सासूरवासनीच्या भगिनी असतात ना, ज्यांच्या पाठीमागे अनेक प्रकारचं काम असतं, अशा सासूरवासनी सुद्धा आपापल्या गल्लीमध्ये 4-4, 10-10 जणी एकत्रित येऊन 5 का होत नाही पण काकड्याचे अभंग घेतात आणि तिथेच तुळशीजवळ काकडा वळतात. हे पाहायला मिळतं दृश्य. विठाला विठाला काकडा भजनाची परंपरा जर आपल्याला पाहायची असेल अजून, तर सातारा, कोल्हापूर, कराड, रत्नागिरी, चिपळूण या परिसरात जाऊन पहा. ती सगळी लोक मुंबईला राहणारे असतात. पण या कार्तिक स्नानामध्ये घरातला प्रत्येक एक मनुष्य काकड्यासाठी गावी येतो आणि कमीत कमी साधारणतः काकड्यासाठी 100-500 लोक उपस्थित असतात त्या ठिकाणी. आणि त्यांचा काकडा बसून नसतो. सर्व स्त्रियांनी ताटं करून आणायचे, सर्व भजनी मंडळाने उभा राहून तो काकडा करायचा आहे. तो काकडा पाहणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक असणारा जीवनातला आगळा वेगळा आनंद असतो. विठाला काकड्याचं भजन करणाऱ्या माणसाला कोणतं पुण्य मिळेल मला ते सांगता येत नाही. पण काकड्याची वात जे माणसं डोळ्याने पाहतात ना, त्यांच्या जीवनातली ख्याती सांगतो. जळती पातकाच्या राशी काकडारती देखलिया. काही काही पठ्य तर आम्हाला सकाळी सांगत येत, महाराज रातभर डोळ्याला डोळा नाही, पण तुमचं भजन सुरू झाल्याच्या नंतर अशी गार झोप लागली. म्हणलं तो पुढे टक्कर घेऊ का आता एकदा. काय त्यांचा दोष नसतो. तुका म्हणे पाप, तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हिताड. कीर्तनात भजनात याच्यात झोप येणं म्हणजे तुकोबाराय सांगत ते पापी. पळोनी गेली झोप होते पाप आडते. काही माणसाला रात्री झोप नाही लागायची, पण सकाळी जर प्रवचनाला गेलं, कीर्तनाला गेलं तर कीर्तनात डुकले हाणत. आणि कीर्तनातला नितला एवढाच फरक आहे फक्त, घरचा नितला. घरी अगोदर आथरून टाकावं लागतं, आथरून टाकून अंग टाकावं लागतं, नंतर डोळा लागतो. कीर्तनातला उलटा कार्यक्रम आहे. कीर्तनात अगोदर डोळा लागतो, नंतर अंग टाकतो कोणाच तरी अंगावर. पहा तुम्ही फरक. आणि आम्हाला सगळ्या कोपऱ्यातली माणसं कळत असेल कोण डुकल्या खातंय कोण, कारण त्यांच्याकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागतं. का हे लक्ष ठेवायचं कारण असं आहे, ह्या मंडळीवर लक्ष का ठेवायचं, आमचं काय तोटा नसतो त्याच्यामध्ये. पण लक्ष ठेवण्याचं कारण एक आहे, कीर्तन संपल्याच्या नंतर वक्त्याचं माप घेणारे माणसं कोण असतील तर कीर्तनात झोपा घेणारे. तसं बरं सांगितलं बरं का त्यांनी, पण लय जाडजूड होतं रे ते. आता बळीरामाला गळ्यात घालायचं होतं की तुम्हाला काही नाही म्हणा. कीर्तन तर काय चांगलं केलं बरं का, पण गळा नाही बाबाला. आता बगैर गळ्याचं कीर्तन करीन का बाबा. काय म्हणे कीर्तन मग चांगलं केलं, होत आलाय किती ग पडलेत असे म्हणजे अनेकाच्या. हे झोपा घेणारे माणसं जास्त माप घेणार, म्हणून त्यांना सुद्धा कधी मधी जागे करा ऋषिकेश. विठाला विठाला. आज तर सकाळीच दोघं तिघं माझ्याकडे खाकरत होती पाहून. म्हणलं काय झालं, काहीतरी दिसतंय बा आज म्हटले. म्हणलं हाय काहीतरी. त्यांचा दोष नाही. 5-6 महिन्यापासून बाहेरच निघले नव्हते ना कुठं. 6 महिन्याच्या कालखंडातलं मला असं वाटतं 3रं कीर्तन आहे माझं. किती आणि पक्के जिरिली गुरुजी. काय तुमच्या सगळ्याच्या जिरल्या, पण तुमच्यापेक्षा दुप्पट आमच्या जिरल्या. बरं यांना कोणी कामाला लावायला तयार नाही. काय कामाला लावते, कोणत्या मापात आहेत कामाचे. काय खरंच परमेश्वराचे सूत्र आहेत. तुका म्हणे आले समर्थाचे मना आणि जरी होय राणा
रंक त्याचा रंक त्याचा. आम्हाला अशा जागा दाखिल्या, नाही तर गुरुजी फोन आला का 5 मिनिटांनी फोन करा. बर महाराज ऐक हो, तारीख आहे मोकळी, पण ते पुढचं मग कसं. आता वैभव महाराज हे सगळे कुठून बंद पडले बरं का बोलायचे. काय निश्चित सूत्र त्याच्या हातातले आहेत. जे आशील वारकरी आहेत, बिचारी सेवा करणारी माणसं, यांनी कधीच कीर्तनाची असणारी सौदी केली नाही. त्यातला मी छाती ठोकपणाने सांगतो, मी काय त्यातला काय. त्याला जे द्यायचंय तो देत असतो. आणि शास्त्र असं सांगते, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत वर्णन करतात, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, अन्न मान धन, हे तो प्रारब्धा अधीन. सेवा करत राहा. त्या परमेश्वराच्या नामात एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. तुम्ही सेवा करत राहा. द्यायला लागल्याच्या नंतर त्याला 1000 हात आहेत, 1000 अडचण देत असतो तो. उठाला उठाला विठाला 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 विठाला. मी बोलत होतो, देव भक्ताचं प्रेम मोजता येईल, पण आईचं बालकाचं प्रेम आणि माया मोजता येणार नाही. तुकोबाराई सारख्या महात्म्याचे तिथे हात टेकले आणि तुकोबाराई एकच बोलले, आईशी कळवळ्याची करी लाभाविन. लाभाविन जी माया करते तिला आई म्हणतात, आणि स्वार्थापोटी प्रेम करते याच्यावर मला बोलायचं नाही. काय स्वार्थापोटी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात, आणि निस्वार्थपणाने माया करते तिला आई म्हणतात. कारण प्रेम आणि मायात फार बदल आहे बरं. प्रेम हे नाजूक असतं, सगळं ऐकतो आपण, आपल्याला सर्व माहिती आहे. प्रेम किती नाजूक. क्षुल्लक कारणावरून पती पत्नीचा घटस्फोट याला प्रेम म्हणतात. पण माया इतकी विशाल आहे. तुकोबारांनी संशोधन केलं, जो मुलगा आईला कुठल्याच प्रकारचं महत्व देत नाही, किंमत देत नाही, पण त्या आईच्या अंत करण्याची जर भूमिका पाहिली तर रात्रंदिवस चिंता आपल्या मुलाचं कल्याण व्हावं ही करते. हिला माया असं म्हणतात. विठाला 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 विठाला. देव भक्तातलं प्रेम मोजता येईल, कारण प्रेम मोजण्याचं मापच सांगितलंय, भक्तीची या मापे. श्रीमद भागवतातलं चिंतन आहे महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 पत्न्या, 16,108 पैकी 8 पत्न्या मुख्य. 8 पत्न्यापैकी जिच्या सोबत आपल्या जवळ नजीक असणाऱ्या देवानी लग्न लावलं तिचं नाव जामवंती. कुठं लावलं लग्न? आपल्या या परिसराला फार मोठी परंपरा आहे. तिच्या सोबत लग्न लावलेलं ठिकाण आपल्या जवळ, इकडे पाचोड जवळ जामखेड जामवंताचं. तिच्यासोबत लग्न लावलं आणि लग्न लागल्याच्या नंतर देवधर्माला जावं लागतं. म्हणून त्या जामवंतीला परमात्म्याने सोबत घेऊन तीर्था ठिकाणी आले. ते तीर्थ म्हणजे प्रतिष्ठान नगरी दक्षिण काशी. नाथ मंदिराच्या पाठीमागे कृष्ण कमल तीर्थ आहे. त्या तीर्थात आणून जामवंतीला स्नान घातलं बरं का गुरुजी. ती अश्वलिंग होती. तिला तिथं स्नान घातल्याचा परिणाम तिच्या अंगावरचे जेवढे केस होते ते समाप्त झाले आणि त्या अश्वलिंगीला तिथं इतकं दिव्य स्वरूप प्राप्त झालं. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, कृष्ण कमल तीर्थात स्नान जर केलं तर आपल्या जीवनात कायिक वाचिक मानसिक कोणतंही पाप असेल ते पाप समाप्त होतं. जामवंती त्या 8 पत्न्यापैकी एक पत्नी, तिचं नाव सत्यभामा. सकाळचा प्रसंग आहे. अंगणात सत्यभामा माता बसलेल्या आहेत. त्रैलोक्यामध्ये गमन करणारे महर्षी नारद फिरत फिरत येतात आणि सत्यभामेकडे पाहिलं. विचारलं, माते, देवाची पत्नी तुम्ही आहात, काय कमी आहे तुमच्याकडं? सर्व वैभव असताना सुद्धा तुम्ही अशा चिंता कशाची करतात? सत्यभामा मातेने नारदाशी खरा संवाद सांगितला. नारदा, सर्व आहे,
पण चिंता करण्याचं मूळ कारण सांगू का? म्हटले काय कारण आहे? सत्यभामेने सांगितलं, माझ्या जीवनात चिंता एकच आहे, पुढच्या जन्मामध्ये मला श्रीकृष्ण परमात्मा पती मिळावा. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. बर, मिळेल माते. काय करावं लागेल? नारदाने सांगितलं, लई सोपं आहे. पुढच्या जन्मात तुम्हाला जर श्रीकृष्ण परमात्मा पती मिळावे असं वाटत असतील तर एक करा, या जन्मात तुम्ही कृष्णाला दान करा. कारण आपल्या हातात आहे, आपल्याला काय व्हायचंय काय करायचंय. नामदेव महाराजांनी स्वतंत्र दान नावाचं प्रकरण सांगितले. आमचे रावसाहेब महाराज नेहमी अभंग म्हणायचे, भूमिदाने होशी भूमी पाळू. चांगल्या कामासाठी थोडीफार भूमिदान करा. पुढच्या जन्मामध्ये भूमिपाळू शब्दाचा अर्थ आहे राजा होणार तुम्ही, राजा. आपली कवत असेल तर या जन्मात सोनदान करा, पुढच्या जन्मात देखणं शरीर प्राप्त होईल. आपल्याला परमेश्वराने पाणी दिलं असेल तर निश्चित त्या पाण्याचा उपयोग जनावर ढोरासाठी, गरजेवंत माणसासाठी होऊ द्या. उदक दाने सदा सुखी. कवच जर चांगली असेल, प्रपंच मजबूत असेल तर धर्म कार्यासाठी या हाताने अन्नदान घडू द्या. अन्नदानाने काय होतं? अन्नदाने दीर्घ आयुष्य. अन्नदान करणाऱ्या व्यक्तीला त्याला तर आयुष्य मिळतं, पण कुटुंबियांना सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो. विठ्ठला विठ्ठला. झाडं लावायची शिका. कारण ह्या घटना तुकोबारांनी, रामायणाने, ज्ञानेश्वरीने सांगितल्यात आपल्याला. आता 10-20 वर्षात सुरू झालं, झाडे लावा, झाडे जगवा, तोडायला परवानगी आम्हाला मागा. काय? पण तुकोबारांनी त्या काळात झाडाचा आणि आपला काय संबंध आहे ही सूचना केली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे. काय झाडाचा उपयोग त्या काळात सांगितला. फार गोष्टी गरजेच्या. जे वृक्ष लाविती सर्व काळ, तयावरी छत्राचे झल्लाळ. जे ईश्वरी अर्पिती फळ. नामदेव महाराज म्हणतात, आईशा दानाच्या पंगती, वेगळ्या सांगू किती, घ्या रे लक्ष्मीचा पती, विष्णुदास नामा म्हणे. माते, या जन्मात जर तुम्ही श्रीकृष्ण परमात्म्याला दान केलं तर पुढच्या जन्मात तुम्हाला श्रीकृष्ण परमात्मा पती मिळतील. नारदा, मी दान द्यायला तयार आहे, पण याला दान घेतय कोण? आमच्या तुकोबारांनी देव पाटीत घातला आणि गल्लोगल्लीत घरोघरी गेले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पुसोनी. लोकांनी दरवाजाने उघडला, आतूनच सांगितलं, म्हटले देव न लगे, देव न लगे साठवणीचे. तुकाराम महाराज म्हटले काहीच देऊ नका, 1 रुपया देऊ नका, पण घ्या ना. लोकांनी आतून सांगितलं देव न लगे, देव न लगे. बस. नारदा, कृष्णाला दान करायला तयार आहे, पण कोण घेईल? नारदाने सांगितलं कोणीच घेत नसेल तर मी पठ्ठे घेतो म्हणे. देते म्हणे दान. सोडा संकल्प. सत्यभामा मातेने संकल्प सोडला. नारदजी भगवान परमात्म्याकडे गेले आणि भगवंताला सांगितलं, देवा, सत्यभामा पत्नीने संकल्प सोडला आणि तुम्हाला मी दानात घेतले. सत्यभामा दान करी हुजूर नाही, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. तुम्हाला दानात घेतलंय. भगवान परमात्म्याने नारदाला प्रश्न केला, कोणतं काम करू सांगा म्हणे. म्हणजे पारा घेऊ तुमच्या गळ्यातला येण्याचा. माणसं सप्त्यात सगळे काम करते, पारा म्हणले का थरथरच कापत येत नाही. या खानदेश भागात तर तुम्हाला सांगतो, या येण्याच्या पाऱ्यासाठी सव्वा महिन्याचे सप्ते केले जातात. का? प्रत्येक गावातल्या आणि प्रत्येक घरातल्या माणसाची अपेक्षा असती, 5 मिनिटं कवत नाही, पण वार्षिक सप्त्याचा विना आपल्या गळ्यात आला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. नारदाने सांगितलं, इना भांडवल आहे, भांडवल कुणाच्या ताब्यात देत?
म्हणून येण्यासाठी तुम्ही बघा, येण्याच्या मानासाठी माणसं काय काय करतात. काय भांडवल ताब्यात देत नसतो. म्हणले काय घेऊ? नारदाने सांगितलं माझ्या पायातल्या खडावा घ्या. नारदाच्या पायातल्या खडावा भगवान परमात्म्याने डोक्यावर घेतल्या. सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. सर्व स्त्रियांना ही गोष्ट कळाली. म्हटले तिचा एकटीचाच पती होता का तो? तिने एकटीनंच दान कसं केलं? सर्व स्त्रिया पुन्हा नारदाकडे गेल्या. नारदाला विनंती केली, आई एवढा करा उपकार, आमचे पती द्या परत मागे. नारदाने सांगितलं दिलेलं दान जर तुम्हाला परत घ्यायचं असेल तर मोबदला द्यावा लागेल. आणि मोबदला न देता जर परत दान घेतलं तर ब्रह्महत्या केल्याचं पातक लागतंय. काय मोबदला पाहिजे? नारदाने सांगितलं मोबदला एकच, देवाच्या भारोभार सोनं द्यावं लागेल. आता ते काय वार करायच्या बायका थोडेच होते. देवाच्या पत्नी तिथं सोन्याला काय कमी? वार करायच्या बायका दोनदाच पिवळ्या दिसते. आता कधी कधी एकदा लग्नात हळद लावली का तेव्हा एकदा पिवळी, आणि कावीळचं दुखणं झालं का तेव्हा एकदा पिवळी. मध्ये काय सोनं आपलं. त्या सर्व देवश्रियांनी नगरीमध्ये पारडं लावलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला एका पारड्यामध्ये बसवलं आणि आपापले दागिने आणून टाकले. काय दागिने त्यांचे गुरुजी? मागत एक स्कीम चालती, डोरलं गळ्यात असलं का भाव जगत नाही म्हणले. सगळे डोरले सोनाराच्या दुकानात. आमचं डोरलं तर तुम्हाला सांगतो, मला कीर्तन नेऊस तरच सोनाराचं दुकान. मला काय म्हणत त्यामुळे भाव जगत नाही. मला बरं आहे का आता? स्कीमा फक्त यांनाच माहिती, सगळ्या स्कीमा. माग एकदा स्कीम आलती बरं का, ते पांढरे बुधवार, त्याच्यानंतर एक बांगड्या भरायची स्कीम. इकडून तिकडं जायचं आणि तिकडून म्हणलं इकडून जायचं पण तिकडून मोकळं नाही यायचं म्हटलं. सगळ्या किंवा ऑटोमॅटिक बंद पडतात. पारडं मांडलं. सर्व देवस्त्रियांनी आपापले दागिने आणून टाकले, पण पारडं उचलायला तयार नाही. मुद्दा एवढा आहे, भक्तीची मापे. पारडं उचलत नाही, पारडं हलत नाही. एक द्रुतिका उठली आणि रुक्मिणी मातेच्या जवळ गेले आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी माता, नगरीत काय झालं हे तुम्हाला माहित नाही का? अशा तुम्ही निवांत का बसल्या? रुक्मिणी तुम्ही उठा की चला, स्वस्त कशा बसल्या, स्वस्त कशा बसल्या. उठा की चला, स्वस्त कशा बसला, स्वस्त कशा बसला. नाथ महाराजांनी वर्णन केलं या गवळणीच्या माध्यमातून. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. ऐकून सखये ब्राह्मणवाणी, अर्पण केला शारंग पाणी. सत्वर उठली मग रुक्मिणी, तुळशी पात्र हाती घेवोनी. तुळशी पात्र पारड्या ठेविता, परिणाम माधव झाला बरोबरीचा. भक्तीची मापे मोजितो अनंता. सोन्याने देव मोजता येत नाही आणि पैशाने मोजता येत नाही. देव मोजण्यासाठी भक्ती हे माप सांगितले. देव भक्तातलं प्रेम मोजण्यासाठी माप आहे भक्ती. पण आईचं बालकाचं माया मोजण्यासाठी अजून माप उपलब्ध झालं नाही मंडळी. विठाला 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 विठाला. म्हणून सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती. विठोबा रखो माये, जय विठोबा रखो माई, विठोबा रखो माये. टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबा रखो माये, विठोबा रखो माई, विठोबा रखो
कुमार मुबारक हो माई हो मुबारक हो माई मुबारक हो माई मुबारक हो माई मुबारक हो माई दोन बाजू आपण पाहिल्या. बाळाच्या जीवनात झालेलं दुःख परिणाम आईच्या अंतकरणावर आणि बाळाच्या जीवनात मिळालेलं सुख समाधान वैभव आनंद आईच्या अंतकरणावर. पण याचं कारण मांडत असताना कारण सांगत असताना अभंगाचं दुसरं चरण सांगितले. ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव सूत्रधोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव सूत्रधोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव दुसरं चरण म्हणजे द्रौपद सांगतय आईसा मातेचा स्वभाव. सर्व अभंग या द्रौपदावरच फिरतो बरं का अर्थ. कारण द्रौपद शब्दाचा अर्थच आहे त्याला खरं ध्रुवपद म्हणतात बरं का. जे कधीच जागा सोडित नाही त्याचं नाव ध्रुवपद. जुनी माणसं म्हणतात, धुरपद म्हण धुरपद. आणि खरंच जुन्या माणसं जाऊ द्या, प्रेम भजन कमी असायचं पण भजनात प्रेम राहायचं. भजन प्रेमाने असावं. मोती घालण्यासाठी नाक असावं आणि पोथी वाचण्यासाठी अर्थ कळला पाहिजे. नाही तर पोथ्या चालू असतात. तुम्ही बघा श्रावण महिन्यात ग्रंथ ज्ञानेश्वरी असावं, ऐकायला 2-4 गोटे झाले टायर नक्षा बजवलेले ते कुंगडं शिलीप होतेत मग. आणि वाचायला एक आणि सांगायला एक. पंग बघा तुम्ही त्यांची गंमत. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा. ऐका, ज्ञानेश्वर महाराज इतके खोल गेले होते. म्हणलं कुठं उडी टाकली होती काय 10-5 परस. 5-25 त्या नमनाच्या ओव्या होस तर याला अर्थ कळत नाही. त्यांनी मला चला पुढं. पहिल्या नमनाच्या ओव्याचा अर्थ कळत नाही ना. जवळच्या अवसनात ओवी त्या अर्थ सांगायचा. तो म्हणतो मग ऐका, अर्थाविन पोथी अर्थ कळत नसेल तर घोटाळा घालायचा भानगडीत पडायचं नाही. कारण अर्थ लोपली पुरा नाश केला शब्द ज्ञानी. म्हणून भजनात प्रेम असावं. प्रेम राहायचं भजनात. पण काना मात्रेचं काही नव्हतं. आता कोठे धावे मना. कधी कधी सप्त्याच्या मांडवात मी कधी कधी झोपत होतो. कधी कधी मी त्रास लांबून आलेला असलो की झोपत असतो. मग सकाळी एक काकड्यावालीची गंमत बघायला मिळते. 4 म्हातारे असतात पण मालिका 6 राहतात. तारा तारा त्यांच्या त्याच्यात. एकाने हैबत बाबाची मालिका, तर एकाने दांडेकर मामाची मालिका, एकाने श्यामगावकराची मालिका. सुरुवात कुठून करायची? इथून हुंबल. मी एकदा बनेलेर गेलो बा त्यांचा वाद मिटायला. 4 म्हणायचे ऐका वचन कमलापती, काही म्हणायचे आरंभी आवडी. म्हणलं तुम्ही सगळे बाजूला व्हा, काकडा मला सुरू करायचा आता. ठीक आहे, ज्या माणसं सुशिक्षित आहेत त्यांनी कानेमात्र्याचा निश्चित असणारा अभ्यास केला पाहिजे. काय पण जे माणसं अडणी आहेत, येईल तैसा बोल रामकृष्ण, त्यांना म्हणू द्या ना. भगवंताला ते सुद्धा आवडतंय मंडळी. विठाला आईसा मातेचा स्वभाव. कैसा मातेचा स्वभाव? बाळाला दुःख झालं का आईला वेदना होतात. आईसा मातेचा स्वभाव. बाळाच्या जीवनात आनंद प्राप्त झाला तर ऑटोमॅटिक आईच्या अंतकरणाला आनंद प्राप्त होतो. आणि बाळाला जर दुःख झालं तर दुःख, सगळ्यात दुःख व्यक्त करणारी माता या जगाच्या पाठीवर आई असते मंडळी.
नाथ महाराजांचा गाथा प्रकरणात अभंग आलाय, 5 मिनिटं घेतो आणि सेवा समाप्त करायची आपल्याला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कालियाच्या डोहात भगवंतांनी उडी घेतली. सर्व गोपाळ गोकुळामध्ये गेले. यशोदा मातेला आवाज दिला, यशोदे, तुझा एकुलता एक बाळ श्रीकृष्ण परमात्मा यमुनेच्या डोही बुडाला ना. सर्व गोकुळवासी मंडळी धावू लागले. आई साहेब बूर बडवत असणाऱ्या डोहाजवळ आलेले आहेत. काही प्रतिष्ठित मंडळीला आईने हात जोडले. माझा बाळ, माझा श्रीकृष्ण परमात्मा, माझा हरी, माझा बालक, फक्त मला एक वेळेस दाखवावं. महाराजांनी फार गोड वर्णन केले. तुम्ही संत जन माझे ऐका हो वचन, करा कृपा मजवरी, एकदा दाखवा तो हरी. आईच्या अंतकरणाची भूमिका. काय म्हटले, एवढी तळमळ करते ना, पाबर आईला सोडून खरंच उडी घेते कृष्णासाठी. कारण समाज एकत्रित आल्याच्या नंतर 2 अँगलचे माणसं असतात बरं का, काही तर्क आणि काही कुतर्क. काय म्हणे, सोडून पहा, उडी घेते का कृष्णासाठी. अहो, कोणतीच आई घेऊ शकत नाही. पण आईने त्या प्रसंगी पेद्याला आणि सुदाम्याला विचारलं, पेंद्या सांग सुदामा, हरीचा चेंडू, चेंडू पाण्यात गेला कसा, सांग ना पाण्यात गेला कसा. यशोदा माता म्हणतात, कुठं गेला माझ्या हरीचा, कृष्ण परमात्म्याचा चेंडू कुठं गेला. गावातील प्रतिष्ठित मंडळीला हात जोडतात. माय बाप्पांनो, ही सूत्र तुमच्या हातातलं आहे ना. मग एक काम करा ना, तुम्ही संत जन माझे ऐका हो वचन, करा कृपा मजवरी, एकदा दाखवा तो हरी. माझा बालक मला फक्त एक वेळेस दाखवा. एक प्रसंग मी माझ्या डोळ्यांनी घडला. तारुण्यात मुलगा आलेला आणि अचानक ऍक्सिडेंट मध्ये गेला. आईला खबर दिली नाही. डेड बॉडी गावाजवळ आली. गावाच्या 2 किलोमीटर अंतरावर गाडी उभा केली. तयारी सुरू झाली. नंतर बातमी आईच्या कानावर पोहोचली. आई धावत पळत तिथे आली. प्रतिष्ठित गावातली लोक तिथे होती. त्या लोकांच्या पायावर आई नतमस्तक व्हायची, विनंती करायची, गुरुजी मी तुम्हाला विनंती करते, ही प्रतिष्ठित मंडळीला विनंती करते, तुमच्या हातातलं सूत्र आहे, फक्त एक करा, फक्त एक करा, आहे तुमचे हाती, म्हणून येते काकुलती, करा कृपा मजवरी, एकदा दाखवा तो हरी. माझा बाळ मला फक्त एक वेळेस दाखवा. आईच्या अंतकरणाची भूमिका. तुकोबरायांनी, नाथबाबांनी, सर्व संत मंडळींनी आईच्या अंतकरणाचं संशोधन केलं आणि याच आईच्या अंतकरणाला संतांची उपमा साक्षात दिली. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे संत, 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 तुका म्हणे संत.
मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव तुम्ही पाहा कृपावंत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव सूत्रदोरी एक जीव आ आ सूत्रदोरी एक जीव सूत्रदोरी एक जीव सूत्र दोरी एक जीवा आ सूत्र दोरी एक जीव सूत्र दोरी दोरे एक जीव सूत्र दोरी एक जीव सूत्रदोरी एक जीव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव तुका म्हणे संत तुम्ही बहुकृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव सरळ सरळ चारी चरणाचा अर्थ आपल्या समोर ठेवला. आज आदरणीय आमचे हरिभक्त परायण काकडे दुकानदार यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून आज आपल्या मातोश्रींच्या कृतज्ञ सोहळ्याचं या ठिकाणी कार्य त्यांच्या हातून घडते. कृतज्ञ सोहळ्याचा अर्थ आहे शब्द केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणं, याचं नाव कृतज्ञ. आता दसरा आलाय, विजयादशमी. विजयादशमीच्या दिवशी प्रत्येक माणूस आपल्या घरात ज्या ज्या वस्तू आहेत त्याची आपलं जीवन ज्याच्यावर अवलंबून आहे त्याची आपण पूजा करतो. ज्याच्याकडे ट्रॅक्टर असेल तो ट्रॅक्टरची करतो, ट्रक असेल ट्रकची करतो, कोणी मशीन काम करत असेल तो टेलर मशीनची करतो, शेतकरी मंडळी येळे खुरपे पासा माहिती आहे का नाही, आसूड याची आपण पूजा करतो. गावात एखादा गोसावी असेल ते झोळी पूजित, चिमटे पूजित. का? आम्ही महाराज मंडळी ग्रंथ पूजितो, मृदंग पूजवतो, वाजवणार मृदंग पूजवतात. ही मंडळी टाळ पूजन करते.
मशिनरीवाले त्यांचे मशीन पूजितात, बरोबर आहे का? का? ज्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे त्याची पूजा का? कृतज्ञ सोहळा. शेतकरी माणसं आहेत आपण, 12 महिने बैलाला वैरणीशिवाय खायला, पण पोळ्याच्या दिवशी पुरणपोळी. बैलाला पोळ्याच्या दिवशी बाशिंग बांधल्या जातं, डीजे लावल्या जातो आणि मग मंदिराकडे आणल्या जातं. कोणाला? मला त्या दिवशी कळलं. का बरं? माझ्या बळीराजाला, माझ्या शेतकरी बांधवांना कळतंय वर्षभर हा माझ्या कुटुंबासाठी राब राब राबतोय, म्हणून पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा का? वर्षभर केलेल्या कामाची उत्तराई कृतज्ञ सोहळा. पूर्वीच्या काळात आपण ज्वारी पेरायचो, आजही पेरतो, पण मला पूर्वीच्या काळातलं सांगावं लागेल. असे काही कणस वाकडे पडायचे, वाकडे, बरोबर ना? आणि ते कणस आपण मंदिरात आणून लावायचो, कुठतरी लटकून द्यायचो, त्याला पक्षी खायचे. ते कंस वाकडे कमून पडत असतील, माना कमून खाली घालीत असतील. ते कंस माना खाली घालण्याचं कारण असं होतं गुरुजी, ते कंस खालच्या मुळाला सांगायचे, इतक्या उच्च स्थानाला प्राप्त झालोय मुळा तुझ्यामुळं, म्हणून मान खाली. हे पूर्वीच्या ज्वारीचं सांगतोय बरं का मी. परिपक्व अवस्थेला प्राप्त झालोय मुळा तुझ्यामुळं, म्हणून मान खाली. आणि ज्याची नेहमी मान नम्र असतो तो देवाजवळ जात असतो. मंडळी, विठाला विठाला कृतज्ञ सोहळा. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून जे कार्य केलं जातं त्याला कृतज्ञ सोहळा असं म्हणतात. आणि केलेले उपकार कधीच आठवणीत न आणणं याला कृतज्ञ असं म्हणतात. म्हणून आज परिवाराच्या दृष्टीने, परिवाराच्या संकल्पनेतून आज मातोश्रींचा हा कृतज्ञ सोहळा संपन्न होतोय. परिवाराला मी त्यांच्या चिरंजीवांना, दुकानदारांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि उपस्थित सर्व आमचं भजनी मंडळ, त्याचप्रमाणे उपस्थित ग्रामस्थ मंडळी, या महाराज आदरणीय आपल्या परिसराचं भूषण आदरणीय रामजी महाराज झुंझुरके बाबा या ठिकाणी आले. निश्चित मोठी माणसं मोठीच असतात. आमच्या वडिलाची बातमी कुठल्याही प्रकारची त्यांना खबर न दिली माझ्याकडून झाली नाही, किंवा त्या काळात मी असणारं विसरून गेलो, पण तरीसुद्धा आमच्या दुःखात सामील होण्यासाठी महाराज आले. एक तासभर असणारा वेळ दिला, निवांत असणाऱ्या गप्पाही केल्या. निश्चितपणाने महाराजाच्या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. महाराजांना धन्यवाद देतो. वैभव महाराज आहेत, उपस्थित सर्व भजनी मंडळ आहे, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि पांडुरंगाला एकच मागतो, भगवान दुर्बुद्धी ते मना, कदा नुपजो नारायणा, आता मजा आई शेकरी, तुझे पाय चित्ती धरी. एवढी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा बाबांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि सर्व टाळकरी मंडळीला, भजनी मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. आणि या परिवाराला सुद्धा अंतकरणातून अशा प्रकारचं कौतुक करतो. झालेली सेवेला याच ठिकाणी पूर्णराम देतो. विठ्ठल ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम तुकाराम आदरणीय विष्णुपंत जनार्दन काकडे पाटील
यांच्या मातोश्री वैकुंठवाशी गंगा भागीत्री सुभद्राबाई जनार्दन काकडे यांच्या 12व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं म्हणजे आदरणीय झिरवे महाराजांच्या भाषेत कृतज्ञ सोहळा या ठिकाणी काकडे पाटलांनी आपल्या आईचा कृतज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न केला आणि त्यानिमित्तानं आज या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान या संस्थानचे मठाधिपती हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय पूजनीय झिरपे महाराज यांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. यांनी आपल्या कीर्तन सेवेमधून अत्यंत मौलिक आणि मार्मिक अशा शब्दामध्ये आईची थोरवी या ठिकाणी आपल्यासमोर सादर केली ठेवली आणि त्यामधून आपणा सर्वांना खरोखर प्रभावित केलं. धन्यवाद त्यांना दिले पाहिजेत. आणि ज्यांच्या साथ संगतीनं हा सोहळा या ठिकाणी किंवा ही कीर्तन सेवा अत्यंत प्रभावी रीतीनं साकार त्यांना करता आली, यामध्ये आज या ठिकाणी खरोखर काकडे पाटलांनी या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी एक संत संमेलनच या ठिकाणी भरवलं आहे अशा प्रकारे मी या ठिकाणी संज्ञा देऊ शकतो. आणि त्यामध्ये साथ संगत देणारे हरिभक्ती परायण ही सर्व गुणीजन मंडळी, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण सर्व श्री पांडुरंग महाराज किंवा आपले रामकिसन महाराज तेलोरे, सूर्यवंशीताई भास्करराव महाराज आणि आज या ठिकाणी काकडे पाटलाचे सर्व पाहुणे रावळे, गावकरी मंडळी, सर्व श्रोतृ मंडळी, सर्व आबालवृद्ध, त्यामध्ये आज दुधात साखर पडावी अशा प्रकारचा योग या ठिकाणी आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय पूजनीय राम महाराज झिंजुरके संस्कार केंद्र आखेगाव यांनी दुधात साखर टाकली आत्ता. आणि दुसरे आमचे गुरुवर्य आदरणीय वंदनीय पूजनीय वैभव महाराज माळवदे यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला गोडी वाढवली उपस्थिती देऊन. म्हणून या आपणा सर्वांचेच या ठिकाणी आभार मानले पाहिजेत. एक आठवण या ठिकाणी सांगतो की याच मातोश्रीचा दशक्रियाविधी सुकी या ठिकाणी त्यांच्या परकोट म्हणजे जमिनीच्या शेजारी दशक्रियाविधी संपन्न झाला होता आणि आदरणीय झिरपे महाराजांचंच कीर्तन सेवा त्या ठिकाणी होती. त्यावेळेपासून खरोखर जास्ती महाराजांचे गावकऱ्यांचे संबंध जे दृढ झाले त्याला कारण तो दशक्रियाविधी म्हणजे याच मातोश्रीचा दशक्रियाविधी. आता अशा प्रकारे थोडी आठवण आली म्हणून सांगितलं. तर असो हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी इथं हे जे आपले मृदंग वाजक, मला वाटतं काय तुमचे भावकी म्हटले म्हणजे नाव काय सतीश महाराज झिरपे यांनीच सचिन महाराज झिरपे यांनी चांगल्या प्रकारे साथ दिली या ठिकाणी. त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक गायकवाड महाराज शेवगावचेच ना, आपणही खूपच कार्यक्रमाला रंगत वाढवली आपल्या हार्मोनियमनी. तर असो किंवा आमचे जावई या ठिकाणी हे चॅलेंजवाले रुईकर आमचे जावई यांनी या ठिकाणी खूप सहकार्य केलं. आणि या ठिकाणी दोन्ही महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांनी या ठिकाणी 2-2 मिनिट बोलून या ठिकाणी आम्हाला उपकृत करावं, संबोधित करावं अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. आणि त्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. आणि जेवल्याशिवाय कृपया किंवा भोजन काही मला वाटतं फराळाचं केल्याशिवाय कोणी जाऊ नये ही एक या ठिकाणची सूचना या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आता हरिभक्तीपरायण राम महाराज झिंजुरके यांनी या ठिकाणी उद्बोधन करावं. रामकृष्ण हरी. कैलासवासी सुभद्राबाई
जनार्दन काकडे पाटील यांना जाऊन 12 वर्षे झाली, म्हणून हा तपपूर्ती सोहळा. त्यांचे चिरंजीव काय नाव आहे त्यांचं, विष्णुपंत काकडे दुकानदार. आता मला नाव दुकानदार एवढंच माहिती आहे, त्याच्यामुळं दुकानदार गणेशराव यांचे पिताश्री महाराजांनी आत्ताच आपणाला मातोश्रींच्या बद्दल, आईबद्दल, कारण 8 प्रकारच्या आज्ञा आहेत, त्याच्यामध्ये मातृदेवो भव, आई ही आपल्याकरता देव आहे, ही पहिली आज्ञा आहे. नंतर बाकीचं आहे. पितृदेव भव नंतर आहे. रामायणामध्ये जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयशी, स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ जर काय असेल तर जननी आणि आपली जन्मभूमी. आणि म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञ भाव किती आम्ही सांगत असतो. एक वेळ माणसाने ईश्वराला, देवाला नाही मानलं तरी चालेल, काय हरकत नाही. आहेत अशी माणसं की नाही देवाला मानत, आमची काही तक्रार नाही, नाही धर्माला मानत, काही तक्रार नाही. पण आईला मानत नसेल तर मग मात्र त्याला माणूस म्हणता येणार नाही. आणि म्हणून आपल्या मातापित्यांच्या विषयी कृतज्ञ आपण असलंच पाहिजे. आणि कृतज्ञ भावातून 12 वर्षाच्या नंतर आम्ही नेहमी सांगत असतो, कसं बसं लोक नाविलाजाने 1 वर्ष श्राद्ध करतात. मी तुम्हाला खरं सांगतोय, नाविलाजाने ते आता रूढ आहे. वर्ष श्राद्ध पहिलं ते महिना करायचा, नंतर मग 12 महिने झाले की पहिलं वर्ष श्राद्ध, द्वितीय वर्ष श्राद्ध, तृतीय वर्ष श्राद्ध आम्हाला निमंत्रण येत नाही. पहिल्या वर्ष श्राद्धाचं मात्र अगोदर निमंत्रण असतं की आमच्या आईचं पहिलं श्राद्ध आहे. म्हणलं दुसरं, पहिलं जर आहे तर मग 2 आकड्यानंतर नाहीच का, 3 नाही का. आकडे शिरेल तर अशी आहे ना, 1 2 3 4 5 100पर्यंत आहे ना. पण पहिलं केलं जातं, आयुर्वेद येतात ना, नंतर काय. तर शोकांतिका आहे. खरं तर आपलं सद्गुरू जोग महाराज दिनदर्शिका यावर्षी आपण छापली. त्याच्यामध्ये मुद्दाम की आईवडिलांच्या विषयी कृतज्ञता भाव वाढावा, आपण त्याच्यावर असंच लिहिलेलं आहे. लोकांना आईवडिलांच्या विषयी प्रेम म्हणजे जे आहे आपुलकी, जिव्हाळा वृद्धिंगत व्हावा, अशा भावनेतून आपण त्याच्यावर फोटो दिले. तर महाराज ते लोकांना सांगण्याकरता एवढं मेटाकुटी यावं लागलं होतं की फोटो आणि 500 रुपये लागणार होते ना, असं काहीतरी बंधन ठेवावं लागणार होतं. अक्षरशः 500 रुपयाकरता त्या ठिकाणी, अरे म्हणलं एवढी कोट्यावधीची इस्टेट त्यांनी मोठ्या कष्टाने आपल्याकरता कमवून ठेवलेली आहे. आणि नंतर आपण 500 रुपयाकरता एवढं काय होतं, भिकारी म्हणत नाही तर खर्च करू शकत नाही त्यांची स्मृती, त्यांची आठवण राहण्याकरता. आणि मग एवढ्या काळामध्ये 12 वर्ष आईची आठवण ठेवायची आणि ते 12वं पुण्यस्मरण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करायचं, मोठ्या आनंदाने. माझी 2-3 वेळा भेट नाही झाली. ते आले होते, एक वेळ भजन चालू होतं, एक वेळ भेट नाही झाली, पुन्हा आले. सांगितलं पण नेमकी 22 तारीख काळेगावून पुन्हा गोळेगावला जायचं होतं. त्याच्यामुळं थोडंसं म्हटलं मला उशीर होणार आहे, आणि योगाने आणखीन जरा उशीर झालाच दुष्क्रियेमुळे. आणि म्हणून आज आदरणीय मारुती महाराज यांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. महाराजांनी आपणाला मातेबद्दल अर्थातच भरपूर प्रमाणामध्ये, कारण स्वतंत्र सेवा आहे म्हणून आईचं भरपूर आपणाला वर्णन ऐकवलंच आहे. या निमित्ताने आपणही संकल्प केला पाहिजे की आपले मातेचं पुण्यस्मरण होईल त्या पट्टीत. अगदी मंडपच एवढाच करावा, जेवणावळीच कराव्यात असं काही नाही. आपल्या कुवतीप्रमाणे अल्पप्रमाणे का होईना, कौटुंबिक पद्धतीने का होईना, पण आपण त्या दिवशी सत्कर्म, ज्ञानदान, अन्नदान हे केलं पाहिजे. याची आठवण ठेवावी. आणि अशाच पद्धतीने आपण आपल्याही आईवडिलांचं स्मरण कृतज्ञतापूर्वक करावं अशी विनंती. रामकृष्ण हरी महाराज. होणा धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा केतुलापा. आज या ठिकाणी वैकुंठवासी सुभद्राबाई जनार्दन काकडे, आज या मातेचा 12वं पुण्यस्मरण आहे. म्हणजे 12 वर्ष झाले मातेला जाऊन, परंतु त्यांचे सुपुत्र म्हणजे आमचे मामा विष्णू पाटील
आजही आपल्या मातेचं रोज स्मरण करतात. आई जिवंत असताना आईची फार सेवा केली. आई गेल्यानंतरही दररोज आईचं स्मरण. सज्जनांनो, माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख जे असतं ते म्हणजे आपल्या आईचं जाणं आहे. आई कोणाची मरू नये. ज्याची माय गेली त्याच्या जीवनातला सुखाचा समुद्र आटला महाराज. आई कधी मरूच नाही. पण हे दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतं. सज्जनांनो, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे पण मायबाप पुन्हा न मिळे. या जगामध्ये तुम्हाला सगळं भेटेल. धन भेटेल, संपत्ती भेटेल, सगळं भेटेल, ऐश्वर्य भेटेल, मान सन्मान मिळेल, पण गेलेले आई वडील पुन्हा कधीच मिळणार नाही. म्हणून हे दुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतं. आईचं जाणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता सीन गेला. किती म्हणून मातेबद्दल बोलावं. संत महात्म्यांनी सांगितलेलंच आहे. मातेकरता माझ्याकडे शब्द नाहीत. संत म्हणतात आमच्याकडेही शब्द नाहीत. उपनिषदानं सांगितलं, सर्वप्रथम माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा देव जर कोण असेल तर मातृदेवो भव, तदनंतर पितृदेवो भव. मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेशी किर श्रीरे लोण किजे. माऊली महावैष्णव ज्ञानोबराया ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्याला कुठे चारधाम यात्रा करण्याची गरज नाही. कारण आई वडिलांच्या चरण कमली सकल तीर्थ आहेत असं ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे. माय बाप केवळ कासी तेने न जावी तीर्थासी. किती म्हणून संतांनी सांगावं. म्हणून मुलाचं आद्य कर्तव्य आहे आपल्या आई वडील जिवंत असताना त्यांची नीट सेवा करणं. आई वडील गेल्यानंतर त्यांचं श्राद्धकर्म व्यवस्थितरित्या करणं. आणि ते काम आमच्या मामांनी, विष्णू मामांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं 12 वर्षानंतर कृतज्ञता सोहळा आणि आपल्या आईचं स्मरण हे त्यांनी संपन्न या ठिकाणी केलं. त्यानिमित्ताने हरिभक्तपरायण परमपूज्यनीय आदरणीय गुरुवर्य श्री मारुती महाराज झिरपे यांचा सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे. आणि त्यांच्या मातेला आदरांजली समर्पित करण्याकरता जमलेले सर्व वारकरी मंडळी असतील, तद्वत हरिभक्तपरायण गुरुवर्य आदरणीय श्री राम महाराज झिंजुरके ते 2 शब्द या ठिकाणी बोललेले आहेत. माझ्या परिवाराच्या वतीने आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने या मातेला मी भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण.